नमस्कार, तुमचं अर्चना शिंदे रेसिपी चॅनल मध्ये सहर्ष स्वागत। आज मी बनवणार आहे पिठलं भाकरीची रेसिपी। तर तुम्ही माझा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि मला भरभरून प्रतिसाद द्या। चला तर आता आपण बघूया पिठलं भाकरीची रेसिपी। प्रथम आपण वाटण करून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य: थोडे जिरे घेतलेले आहे, थोडा लसूण आहे, हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, आणि थोडा कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे, त्याच्यामध्ये थोडा ओवा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण वाटण करून घेऊया। माझं वाटण वाटून झालेलं आहे, तर मी थोडं मोठं मोठंच वाटलेलं आहे। इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये कोमट गरम पाणी मी टाकणार आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 1 वाटीभर कोमट पाणी टाकलेलं आहे। घरचा मसाला टाकलेला आहे थोडा। हिरव्या मिरचीचं वाटण जे केलेलं आहे ते मी 1 चम्मच टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे। एक पातेलं घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, जरा बऱ्यापैकी तेल टाकलेलं आहे। गरम झालेलं आहे, थोडी मोहरी टाकलेली आहे, जिरं थोडं टाकलेलं आहे, कढीपत्त्याची पानं, हिंग टाकलेलं आहे थोडा। कांदा आपला थोडा नरम झालेला आहे, तर मीठ टाकून घेणार आहे मी थोडं आता। कांदा आपला नरम झालेला आहे, तर आता आपण कोथिंबीर टाकणार आहे थोडी फोडणीमध्ये। आता याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे मी। उकळी चांगली आलेली आहे, तर आता मगाशी आपण जे मिक्स केलेलं बेसन आहे ते आपण टाकून घेऊया हळूहळू। गरजेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता। आता आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवणार आहे। आपलं पिठलं रेडी होईपर्यंत भाकरीची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, तर पिठल्यासोबत भाकरी खूप छान लागते, तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आपण पीठ छान मळून घेऊया। आपला रेडी झालेला आहे, भाकरी थापून घेऊया आता। यामध्ये आपण भाकरी टाकून घेणार आहे। त्याला असं थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं। आता मी भाकरी पलटी करून घेणार आहे। आता आपलं पिठलं रेडी आहे, तर कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकणार आहे। चला तर मग आता आपली पिठलं भाकरीची डिश रेडी झालेली आहे, तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय।